आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कंसाला त्याचं भविष्य माहिती होतं। त्याला माहिती होतं की त्याचा मृत्यू श्रीकृष्णाच्या हातून होणार आहे आणि म्हणून त्यांनी गोकुळात बालकृष्णाला मारायला एक राक्षस पाठवला। तो राक्षस कृष्णावरती दबा धरून बसला होता आणि जेव्हा तो राक्षस कृष्णाला मारायला पुढे आला तेव्हा यशोदा मध्ये आली आणि त्या राक्षसाने यशोदेवर हल्ला केला। आणि मग याच स्टोरीत पुढे श्रीकृष्ण राक्षसाचा वध करतो। म्हणजे मगाशी मीरा बोलत होती तेव्हा मी ऐकलं। बरोबर, पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? कारण उद्या कृष्ण जन्माला मीरा जे नाटक सादर करणार आहे हां, त्या नाटकाची कथा मी लिहिली आहे। म्हणजे खऱ्या कथेत कृष्ण राक्षसाला मारतो, पण माझ्या नाटकात राक्षस यशोदेला मारणार। नाही, एक मिनिट, तुम्हाला काय बोलायचं मॅडम? मला काहीच कळत नाही। माया, उद्याच्या नाटकात राक्षस कोण आहे, यशोदा कोण आहे? राक्षस मदन आणि पिर्या आहेत आणि मीरा यशोदा आहे। बरोबर। हां, मग आपल्या नाटकातला राक्षस म्हणजेच पिर्या कृष्णावरती जेव्हा हल्ला करणार तो खरा असणार आणि तो जेव्हा खराखुरा हल्ला करणार तेव्हा मध्ये आलेल्या यशोदेला म्हणजेच मीराला तो संपवणार। ओके, तर हा प्लॅन आहे तुमचा। मॅडम, पण हे कसं शक्य आहे? कारण की हत्यारं तर खोटी असणार आहेत। माया, तू एवढी मूर्ख आहेस ना, म्हणून तुला अथर्व कधी मिळाला नाही। ओके, तर म्हणजे हत्यारं खरी असणार आहेत तर? बरोबर। हत्यारं खरी असणार आहेत। बाप लेकीच्या काय गप्पा सुरू आहेत? आईला पण सांगा। व्हिडिओ बघतोय मी, व्हिडिओ बघतोय। आई, हे काय घेऊन आलीस तू? अगं, तुझ्या बाबांनाच विचार। बाबांच्या नावाचं पार्सल होतं, मी फक्त घेऊन आले। बाबा, काय आहे त्यात? हो, माझ्या नावाचं पार्सल आहे ते, पण ते पार्सल ना तुम्हा दोघींसाठी आहे। काय बाबा? ते मी नाही सांगणार, जाऊन बघ। आई, पटकन खोल ना, मला बघायचं आहे। खोल ना, खोल ना, खोल ना, पटकन खोल, पटकन। हा, पटकन खोल। हे बघ वेदा, वाव, छान आहे। थांबा, हे पण बघ। वेदा, वाव, छान आहे आई। कृष्ण आणि यशोदाचा गेटअप करण्यासाठीचे कपडे, पण तुम्ही इतक्या लवकर कसे काय मागवलेत? जर माझ्या वेदाला, माझ्या प्रिन्सेसला काही हवं असेल तर ते मी कधीही आणि कुठूनही अरेंज करू शकतो। थँक्यू बाबा। I am welcome, my princess. Welcome, my princess. इकडे
वेदाचे बाबा वेदावर किती प्रेम करतात. काय म्हणजे नाटकातलं हत्यार खरं खरं असणार आहे. सॉरी सॉरी म्हणजे मीराला खरं खरं मारायचं आहे. असं तसं मारायचं नाहीये तिला. इतका परफेक्ट वार झाला पाहिजे की एका झटक्यात तिचं डोकं तिच्या धडापासून वेगळं झालं पाहिजे. मॅडम मॅडम मला ना लहानपणापासून राक्षसांची तलवार ना खूप आवडायची. मदन, काही झालं तरी उद्या मीराचा दळ झाला पाहिजे. तुम्ही टेन्शन घेऊ नका हो मॅडम. हा राक्षस त्या मीराला मारणार म्हणजे मारणार. ए पिर्या, नाटकात राक्षसाचा रोल मी करणार. हा आहे का मदन भाऊ? तुम्ही तर त्या राक्षसांचे शिपाई सुद्धा वाटणार नाही. ए पिर्या, पिर्या. मुंडकी कशी उडवायची हे मी तुला शिकवलं, मला सांगतोस? नाही नाही म्हणजे ते तुमची पर्सनॅलिटी नाही ना तशी राक्षसासारखी, तुम्हाला शोभणार नाही म्हणून मी म्हणत होतो की मी करतो ते. पिर्या, मी राक्षसाचं काम करणार. उद्या मीरा मेली पाहिजे, कळलं? माया मॅडम, मग मी काय नाटक बघायला येऊ? एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि उद्याच्या दिवशी तुम्ही दोघं जर चुकलात तर दोघांना पोलिसात देईन. पण काय काय प्लॅन काय आहे मॅडम? दाखव दाखव दाखव, उघड उघड. पिर्या, काय हत्यार आहे रे? पिर्या, राक्षस काय लकी असतील ना. उगाच नाही ते लोकांची अशी मुंडकी उडवायची कच 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 कच. हो ना, उगीच नाही त्या काळातले लोक राक्षसांना घाबरायचे ते. हे पिर्या, ही असली हत्यार बाजारात का मिळत नाहीत? साला आपण असल्या हत्याराने कधी खूनच केला नाही यार. कुणाच्या पोटात असं कोपसलं ना डायरेक्ट कोथळाच बाहेर निघेल. कोणाच्या मुंडीवर असं टेकवलं तर मस्क्यासारखी मुंडी धडापासून वेगळीच होऊन जाईल. हो ना, खरंच ह्याच्यानी कोणाला तरी मारायला खूप मजा येणार आहे. आणि उद्या ती मजा मी लुटणार आहे. सगळं ठरलं तसं झालं तर मीरा वाचणार नाही. चूक व्हायला नको. तुला जपणार